नमस्कार. आजच्या या भागामध्ये आपण सरकारी ज्या काही योजना आहेत, या योजनांची उद्दिष्ट आणि महिलांसाठी ज्या सरकार वेगवेगळ्या योजना आणत आहे, त्या योजनांची माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत. त्यामध्ये बघा, शिक्षण, आरोग्य, आर्थिक सहाय्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सरकार महिलांसाठी काही उपाययोजना घेऊन येतं. त्यामध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ अशा प्रकारच्या, त्याचबरोबर मातृवंदना, महिला समृद्धी योजना, महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना, लेक लाडकी योजना अशा असंख्य योजना सरकार महिलांसाठी घेऊन येत असतं बघा. तर त्यामध्ये आपण प्रधानमंत्री आवास योजना ही नेमकी कोणासाठी आहे, त्याचे विभाग किती आहेत, जसं की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री आवास योजना शहरी, त्याचबरोबर बघा प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण अशा दोन्हींसाठी काही योजना ज्या आहेत त्या सरकारनं सुरू केलेल्या आहेत. तर त्यामध्ये आपण माहिती बघणार आहोत की डायरेक्ट GR जो आहे तो ग्रामविकास विभागाअंतर्गत प्रस्तुत करण्यात आलेला आहे. तर तो GR मी आपल्यासमोर मांडत आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं मनोरंजन नाही किंवा कुठल्याही प्रकारची अवास्तविक माहिती सांगत नाही. तर जे शासनाने GR मार्फत व्यक्त केलेलं आहे तीच माहिती मी आपल्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. तर बघा, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण नेमकी काय आहे, या योजनेचं स्वरूप आणि ही योजना कोणाला नेमकी दिली जाणार आहे, या योजनेचं अनुदान किती मिळतं, त्यामध्ये ज्या लाभार्थ्यांची निवड होते, ही लाभार्थ्यांची निवड प्रक्रिया नेमकी कोणत्या प्रकारची आहे, अर्ज कुठे करायचा, या सर्वांचीच माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर मी आपल्यापर्यंत अशा सर्वच योजनांची माहिती तसेच नवीन नवीन अपडेट देत राहणार आहे. त्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत अगदी मराठी भाषेमध्ये या सर्वांचीच माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. बघा, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेमध्ये बघा की लाभार्थीचं जे अनुदान दिलं जातं, तर ग्रामीण भागामध्ये हे अनुदान 1,20,000 ही रक्कम आहे बघा, लक्षात घ्या. 1,20,000पर्यंत अनुदान दिलं जातं ग्रामीण भागामध्ये आणि डोंगरी भागामध्ये 1,30,000पर्यंत अनुदान दिलं जातं. मग हे नेमकं अनुदान मिळवण्यासाठी यांची निवड प्रक्रिया काय असते, तर जे काही सामाजिक आर्थिक, डायरेक्ट GR वाचत आहे बघा, तर सामाजिक आर्थिक जात संवर्ग सन 2011 मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादीची जी माहिती आहे, आवास सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. स्वतः ते कमवू शकणार नाहीत, अपंग आहेत, अशा व्यक्तींचं कुटुंब त्या ठिकाणी पात्र असेल. किंवा दुसरं म्हणजे ज्या घरामध्ये निरक्षर व्यक्ती जास्त आहेत, कुठलीही व्यक्ती शिकलेली नाही, अशा व्यक्तीचं कुटुंबसुद्धा या ठिकाणी पात्र असेल. तिसरं म्हणजे काय की शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही अशी व्यक्ती किंवा त्यांचं कुटुंब, अपंग असलेल्या व्यक्तींचं कुटुंब त्या ठिकाणी पात्र असेल. आणि चौथं म्हणजे की भूमिहीन कुटुंब, म्हणजे जे फक्त हातावरती मोलमजुरी करतात किंवा स्वतः मोलमजुरी करून ते आपलं जीवन जगत आहेत, अशा व्यक्तींचं कुटुंब या ठिकाणी पात्र असेल. आता या ठिकाणी अर्ज नेमका कुठं करायचा, तर प्रत्येक गावामध्ये जी पंचायत समिती आहे, तर त्या पंचायत समितीमध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असा फॉर्म मिळतो. तर तो फॉर्म आपण त्या ठिकाणी जाऊन भरायचा आहे आणि त्यामध्ये तुमचं त्या पद्धतीनं तुमचा जी निवड यादी आहे त्या निवड यादीमध्ये प्राधान्यक्रम देण्यात येतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला ही योजना लागू होते. आता त्यामध्ये शहरी भागात जर व्यक्ती शहरी भागातील असेल तर त्यांना कशा प्रकारे त्यांचे नेमकी त्यांना कुठल्या पद्धतीनं अर्ज करावा लागणार आहे, कुठे अर्ज करायचा आहे, याची माहिती आपण बघूयात.
तर बघा, तर झोपडपट्टीखालील जी जमीन आहे, पात्र झोपडपट्टी धारकांसाठी जी जमीन आहे, तर त्यांना झोपडपट्टीच्या जागी खाजगी घरं बांधून दिली जातात. खाजगी सहभागातून काही घरं बांधून दिलेली जातात आणि त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन केलं जातं. तर अशा प्रकारे त्याला म्हणतात ISSR, म्हणजे इन सिटू झोपडपट्टी पुनर्विकास. म्हणजे झोपडपट्ट्यांचं पुनर्विकास करण्यासाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सबसिडी देण्यात येते. काही घरं बांधण्यासाठी किंवा सध्याच्या घराच्या नूतनीकरणासाठी 6 ते 12 लाख रुपये शहरी लोकांना मिळतात या योजनेद्वारे. तर याची सवलत जी आहे ती 6 लाखापर्यंत तुम्हाला या ठिकाणी मिळू शकते. तर त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. किंवा एखाद्या व्यक्तीचं वैयक्तिक घर बांधणी करायचं आहे किंवा त्याला त्याची सुधारणा करायची असेल शहरी भागामध्ये, तर त्यामध्ये केंद्र सरकार 1,50,000पर्यंतची रक्कम मदत म्हणून देते. लक्षात घ्या, एखाद्या शहरी व्यक्तीला आपल्या वैयक्तिक घराची बांधणी करायची आहे किंवा वैयक्तिक घराची सुधारणा जर त्याला करायची असेल, तर शहरी भागामध्ये 1,50,000पर्यंत त्याला अनुदान मिळू शकतं. किंवा ज्यांना स्वतःचं घर वाढवायचं आहे अशांनासुद्धा 1 लाखाच्या अनुदानाची तरतूद केलेली आहे. तर सर्व मी आपल्याला सांगते की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मी मनोरंजन करत नाही किंवा कुठल्याही प्रकारची अवास्तव माहिती सांगत नाही. तर मी जो शासनानं GR दिलेला आहे आणि त्या GRनुसार आपल्याला कोणकोणत्या सवलती मिळू शकतात, आपण कुठे अर्ज करू शकतो, याची वास्तविक माहिती मी देत आहे. त्याच्यामुळं प्रत्येकानं ही वास्तविक माहिती काळजीपूर्वक ऐकावी. असं ऐकून त्या पद्धतीनं त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. आणि सर्वसामान्य लोक ज्यांच्यापर्यंत असे काही GR पोहोचत नाहीत, अशांपर्यंत हे GR पोहोचवणं हे उद्दिष्ट आहे. त्याच्यामुळं मी पुन्हा एकदा सांगते की प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना आणि शहरी योजनांचा लाभ आपण घेऊ शकता. तर त्यामध्ये MIDCचा जर भाग असेल आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल, तर त्याचं वार्षिक उत्पन्न जर 3 लाखांपर्यंत असेल, लक्षात घ्या, MIDC एरिया आहे शहरी भागातला, आणि तिथल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनासुद्धा 3 लाखांपर्यंत अनुदान देण्याचं काम सरकार करतं. कमाल त्यामध्ये बघा 3 लाखांपर्यंतचं हे अनुदान तुम्हाला या ठिकाणी मिळतं. त्याचबरोबर कमी उत्पन्नाचा भाग असेल तर त्यांना 3 किंवा 6 लाखांपर्यंतसुद्धा MIDC भागामध्ये तुम्हाला या ठिकाणी अनुदान मिळू शकतं. सरकारी अनुदान तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. अंदाजे 3 ते 18 लाखापर्यंतचं अनुदान या शहरी आणि ग्रामीण विकास योजना अंतर्गत तुम्हाला मिळू शकतं. त्याचबरोबर सरकारनं आणखीन म्हणजे शहरी विकास योजना, ग्रामीण विकास योजना, त्याचबरोबर शहरी आणि ग्रामीण आवास योजना, या आवास योजना अंतर्गत अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे रमाई आवास योजना. म्हणजे रमाई आवास योजना ही अनुसूचित जाती आणि जमातींसाठी ही योजना राबवण्यात येते. त्यामध्ये बघा, योजनेचा निकष काय आहे? महाराष्ट्र राज्यातील वास्तव किमान 15 वर्षाचा असावं. म्हणजे ज्यांना रमाई विकास योजनेचा फायदा घ्यायचा आहे, हा GR आहे, सामाजिक न्याय विभागानं सादर केलेला हा GR आहे. या GRचे निकष असे आहेत की त्या व्यक्तीचं महाराष्ट्रातलं वास्तव किमान 15 वर्षाचं असावं. दुसरं त्याचं निकष असा आहे की ती व्यक्ती बेघर ती असावी किंवा तिला पक्कं घर नसावं. म्हणजे 15 वर्षाचं किमान वास्तव्य असणारं असावं, बेघर किंवा पक्के घर नसावे त्या व्यक्तीचं. आणि तिसरं म्हणजे काय की सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण 2011 प्राधान्यक्रम यादीच्या बाहेरील असावा. म्हणजे लक्षात घ्या, जी व्यक्ती सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मागास आहे, बेघर आहे आणि ज्या व्यक्तीचे महाराष्ट्रातलं वास्तव्य 15 वर्षाचं असावं, अशांना हा लाभ मिळतो. तर किती अंदाजे मिळतो? तर ग्रामीण भागामध्ये 1,32,000 एवढं अनुदान सरकार देतं. डोंगराळ भागामध्ये 1,42,000 अनुदान देतं आणि शहरी भागामध्ये 2,50,000.
आता हा अर्ज नेमका कुठे करायचा आहे, तर ज्या काही सार्वजनिक संस्था आहेत त्या ठिकाणी तुम्ही हा अर्ज करू शकता. आता त्या पुढचा भाग आहे की वैयक्तिक घरकुल योजना. आता कुणाला काही वैयक्तिक घरकुल योजना हवी असेल तर यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत किंवा वैयक्तिक घरकुल योजना देखील सरकार राबवतं. तर त्यामध्ये बघा की लाभार्थी निवडीचं निकष काय आहेत, तर त्या भटक्या ज्या जाती आहेत, भटक्या विमुक्त जाती आहेत, त्यांनासुद्धा 1,20,000पर्यंतचं अनुदान देण्याचं काम सरकार करतं. त्यांचासुद्धा तोच निकष आहे की त्यांना स्वतःचं घर नसावं, बेघर असावेत. झोपडपट्टी असेल तर त्यावरतीसुद्धा बांधण्याची म्हणजे घर बांधून देण्याचं काम सरकार करतं. तर त्यासाठी ग्रामीण भागात 1,20,000 अनुदान दिलं जातं आणि डोंगराळ भागामध्ये 1,30,000 अनुदान दिलं जातं. तर त्यामध्ये नेमका हा अर्ज ज्या स्थानिक संस्था आहेत जसं की ग्रामपंचायत असेल, नगर परिषद असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही हा अर्ज करू शकता.